पहिलाच बॉल चांगलाचा फटका बाहेर मिस टायमिंग आहे. झेल मात्र फिल्डर टेकिंग डाउन दिस बॉल चांगले प्रयत्न केले होते. एक सिंगल प्रयत्न मात्र छान होते. एक सिंगल नक्की जुळला जातोय. पहिलाच बॉलवरती खातं ओपन केलोय. फलंदाज नक्की दीपक मस्कर. बॅटिंग लातामध्ये दीपक मोरे. गोलंदाजी मार्ग होती करण पोकळा. यस रायकर पाडा त्यांना फाईट देते नक्कीच. पोकळ्यावाडी पुढील बॉल चांगलासा स्कोर करता फटका. प्रतिम बॉटम हँडचा भरपूर वापर केला गेलाय. बॅकफूट वरती नक्कीच फ्रंट फूट वरती गेले होते. एक धाव कंप्लीट. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केले गेले. 2 बॉलचा खेळ झालाय. नक्कीच एक सिंगल नक्कीच आल्या 2 बॉल वरती. बॅटिंगला पुन्हा एकदा नक्की दीपक मस्कर हा बॅटर. दीपकची जोडी. एक दीपक मस्कर आहे. दीपक मोरे आहे. दीपक मस्कर बॅटिंगला. इथे मध्ये आडव्या बॅटने चांगलासा स्लाइस केला फटका अक्रॉस द लाईन. डीप मध्ये क्षेत्रक्षक येत आहेत. एक धाव कंप्लीट. पहिला बॉल वरती सिंगल, दुसऱ्या बॉल वरती सिंगल, तिसऱ्या बॉल वरती सुद्धा नक्की सिंगल पाहायला मिळते आहे. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत रायकरपाडा संघाच्या. पुढील बॉल करण तयार. इथे मध्ये बॉल उडवला गेलाय. चांगलासा फटका. फटका एक लाजवाब आहे. फटका चाललाय. काऊ कॉर्नरला बीट कर बॉल निघून चाललाय सीमा पार. हा बॅटर नक्कीच फलंदाज दीपक मोरेच्या बॅट मध्ये हा षटकार साधावा. पुढील बॉल दीपक मोरेसाठी मिस टायमिंग आहे. फटका फसलाय. झेल कॅरी करायचा होता. गोलंदाज मात्र नक्की नाराज आहे 2 क्षेत्ररक्षकावरती. कारण 2 फिल्डरची चुकी आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये कॉलिंग महत्वाची आहे. ती कॉलिंग झुलत नाहीये. खराब क्षेत्ररक्षण. हा झेल कॅरी करायचा होता दीपक मोरेचा झेल. मात्र किती महागात पडू शकतो हे सो नक्कीच पाहायला मिळेल. इथे मध्ये पुन्हा एकदा चांगलाचा फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा फंबलिंग. एक धाव कंप्लीट केली गेले. एका धावाने धाव फलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळतोय. 11 एकड्यावरती पहिले षटक समाप्त. 11 धावा आल्यात. पहिला ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. धाव फलकावरती 11 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. यानंतर नक्कीच कॉम्बॉक्स मध्ये होतील बदल. ऐकूया भिवंडीचा गोड आवाज. वाईसाब सरवली विशालजी पाटील सर नक्कीच जुळले जातील. सेकंड ओव्हर भगवान दरोडा. बॅकफूट वरती जाऊन स्क्वेअर कटचा फटका. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर धावतात आणि अखेरीस बॉल देखील प्रमाणे तिथे फील्ड झाला. तोपर्यंत जर आपण पाहिलं तर रन्स कंप्लीट केला गेला या चेंडूवरती. 2 धावा 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक पुढे जातो. स्कोर कार्ड आता 13 वरती जाऊन पोहोचला. रायगड पाडा आणि त्यांचा अगेन्स्ट पोखळ्याची वाडी ही लढत आपण पाहत आहोत. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सरचे हार्दिक स्वागत करतो. आदिवासी सरपंच चषक 2025 थरार तुम्ही पाहतात. दिवस 3रा आणि आणखीन एक चांगली लढत आपल्या समोर आहे. स्वीप करायचा होता बट अपील देखील इथे झाली. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. सेकंड ओव्हर भगवान दरोडा बॉलिंग करतात आणि कमी गतीने चेंडू टाकतात. फुल टॉस. बॉल हवेमध्ये आहे बट गॅप मध्ये आहे. एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे हा बॉल जाईल. चौकारीत येतो. फुल टॉसचा फायदा
इथे प्रॉपरली बॅटरने घेतलाय. चौकार येतो धावफलक. या 4 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड 17 धावा धावफलकावरती. मागील चेंडूवरती बाउंड्री आली, बट त्यात नंतर बॉल हवेमध्ये लॉंग ऑनला फिल्डर येतात. मिस्टेक होणार नाही. कॅच पकडली जाईल. बघा अगदी एकंदरीत लालच दिली होती, लालसा दिली होती. अगदी मोह आवडता नाही आलं बॅटरला. प्रयत्न केलं की लॉंग ऑनला क्लिअर करायचं, बट ताकद कमी राखली आणि प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोकही नव्हता आणि लॉंग ऑनला ही कॅच पकडण्यात आली आणि धक्का दरम्यान हा लागलाय पहिला. सर न्यू बॅटर इमिजिएटली पाठवा विनंती असेल. लक्ष्मण दरम्यान क्रमांक 3 वरती येतो. लक्ष्मण मोरे क्रमांक 3 वरती येतो. आकर्षक जर्सीज या स्पर्धेमध्ये आणि आदिवासी समाजामधली मला वाटते की सर्वात मोठी स्पर्धा ही असावी, कारण तब्बल क्रमांक 1चं पारितोषिक जर आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं तर लक्ष्मण मोरे स्टेप आउट झालाय. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनला फिल्डर येतात वेगाने, बट हा बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे गेला. यावेळेला स्टेप आउट देखील झाला आणि बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर देखील आउट झाला. चौकार. चौकार आला. वन्स अगेन स्टेप आउट. आता लॉंग ऑनला फिल्डर येतात आणि मिस्टेक होणार नाही. भरपूर चांगली कॅचिंग खऱ्या अर्थाने जे फिल्डर लॉंग ऑनला आहेत अर्जुन पोगळ यांच्या माध्यमातून अर्जुन पोगळा भरपूर चांगली फिल्डिंग तो करतोय, कारण दुसरी कॅच त्याने ते पकडली आणि धक्का देखील दरम्यान इथे दुसराच लागला. बॅटर लक्ष्मण मोरे दरम्यान बाद झालं. राहुल लाथार दरम्यान येतात बॅटिंग करण्याकरिता. अर्जुन पोकळा दरम्यान बॉलिंग करण्याकरिता या तिसऱ्या षटकामध्ये 2 कॅचेस त्याने याआधी पकडला. त्याचा उल्लेख देखील मी आवर्जून केला, कारण 2 चांगल्या कॅचेस त्याने पकडला, रनिंग कॅचेस. आणि आता बॉलिंगला देखील तो झाला. पहिलाच बॉल अर्जुनचा दरम्यान लीव केला बॅटरने, आणि का लीव केला प्रश्न नक्कीच निर्माण होतोय. पुत्रन सर एक्झॅक्टली तेच सांगतात की जी वाईड लाईन आहे त्याचा आतनं हा बॉल गेला, आणि वाईड लाईन जर कापत असताना बॉल आतनं जातो ना तेव्हा यस वाईड दिला जात नाही. बॅटरने विचार केला की बाहेर वळतोय, वाईड मिळू शकतो, पण तसं नाही आहे. पुल केला इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. काऊ कॉर्नरला फिल्डर येतात, बॉल फील्ड केला जातो. रनआउटची शक्यता होणार नाही, सिंगल मिळेल. धावफलक एका धावेच्या मदतीने स्कोर काढता पुढे जातो. स्कोर काढता जाऊन पोहोचला 22 ऑन द बोर्ड. 22 धावा धावफलकावरती. 22. पहिलं सत्र सुरू आहे. आज दिवसभरामध्ये ज्याही गोष्टी आपण पाहिल्या की ॲव्हरेज ऑन अन ॲव्हरेज स्कोर आपण जर पाहिला तर मी म्हणेन 35 ते 40 आपण मोस्ट ऑफ टाइम्स या बिटवीन रन्स बनताना पाहिला. फुल लेंथ होता, मिस टायमिंग, कव्हरला फिल्डर डाऊन दी बॉल, मिस्टेक होणार नाहीये. कॅच पकडली जाईल. या आधी 2 कॅचेस अर्जुनने पकडले होते, त्यात नंतर त्यांच्या बॉलिंगवरती ही कॅच पकडण्यात आली. धक्का हा लागलाय तिसरा आणि बॅटर बाद झालेत. राहुल यस कसरोजी वारगडे साहेबांच्या शुभागमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत. गोठेकर गावचे गोड व्यक्तिमत्व नक्की वारगडे सरांना विनंती आपण स्थान पण व्हायचं आहे. थँक्यू.
भूषण इन ॲट नंबर 5. आता हा बॉल कुठे टाकायचा होता अर्जुन? हातामधनं बॉल निसटला. अंपायर्स देखील तेच सांगतात नो बॉल आहे. आणि येस नक्कीच कसरोजी वारगडे सरांचा मित्रांनो येथे मानाने सन्मान केला जातोय. सरपंच गणेशजी कांबळे यांच्या साहेबांच्या हस्ते नक्कीच हा मानाने सन्मान केला जातोय. मी विनंती करतो वारगडे साहेब. नेक्स्ट बॉल फ्री हिट. फ्रीडचा बॉल. फ्रीडचा बॉल अतिरिक्त गतीने फुल लेंथ होता. डॉट बॉल त्याप्रमाणे ते येतोय. आणि हीच गोष्ट महत्वाची राहिली की बघा कधी कधी बॉलिंग करत असताना आपल्याकडनं मिस्टेक होते लाईन आणि लेंथमध्ये, बट त्यात नंतर सुधारणा आणणं ही गोष्ट महत्वाची राहते. बघा मागील चेंडूवरती पिचिंगच फार बाहेर गेली, बट त्यात नंतर आता चांगली डिलिव्हरी. हुकचा फटका बॉल दरम्यान मागे चालला. फाईन लेगला बीट केलं. बॉल निघून जाईल लॉंग लेग रिजन बाउंड्री लाईनचा पलीकडे. चांगला फटका. अगदी जर आपण पाहिलं तर क्विकली लाईन पिक केली आणि भरपूर चांगला स्ट्रोक. चौकार. धावफळक या 4 धाव्यांच्या मदतीने स्कोर काढतात 27-27 धावा धावफळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि या ओव्हरमध्ये चेंडू शिल्लक आहे शेवटचा 1. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. लाईन मिस केली खऱ्या अर्थानं बॅटरने. मी म्हणेन की जर सरळ बॅटने व्ही शेपमध्ये खेळले असते तर बेटर रिझल्ट राहिला असता, बट येतो डॉट. आणि अशा प्रकारे खेळ समाप्त दरम्यान 3 ओव्हरचा ग्रेस धावफळक 9चा करंट रन रेटने 27 धावा धावफळकावरती. आणि येत्या 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. मग कधी कधी शॉर्ट सिलेक्शन देखील भरपूर महत्त्वाचा होऊन जातो, कारण मागील जे 2 डॉट बॉल आले ना त्यामध्ये एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली की अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न बॅटरने केला. स्ट्रेट बॅटने खेळले असते, प्रॉपर बॉलच्या मेरिटवरती खेळले असते तर बेटर राखलं असतं, बट तसं काही केले नाही आहे बॅटरने. ज्ञानेश्वर या अंतिम षटकामध्ये ज्ञानेश्वर अंतिम षटक बघा 27 आहेत. आणि इथे जर 2 ते 3 चांगले फटके येतात 40 धाव्यांचा अगदी जवळपास टोटल जर झालं तर मजा येईल. बट हा फटका पहा, पॉवरफुल स्ट्रोक, लोवरफुल टॉस होता. मनगटी ताकदीचा वापर करत असताना बॉलला थेट पाठवलाय लॉंग ऑफ पार. षटकार. तांगडीच लाजवाब फटका, लोवरफुल टॉस, मनगटी ताकदीचा जो आपण उल्लेख केला. पॉवरफुल स्ट्रोक, पण आता दिशा खराब. अतिरिक्त रन प्रमाणे ते मिळेल. अतिरिक्त रन मदतीने धावफळक आता पुढे जातो. धावफळक या अतिरिक्त रन मदतीने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 34 धावा धावफळकावरती 34. बट दीपक मोरेने ताकद तर दाखवली. 2 चांगले फटके, 2 षटकार त्याचा बॅटमधून आलेत. शॉर्ट पेच, पुलचा फटका, पुल अँड पॉवरफुल, लाजवाब स्ट्रोक. इट्स अ ह्यूज वन. सिक्सर. पण एकंदरीत थोडी विचार करण्यासारखी ही देखील गोष्ट होती की तुम्हाला ठाऊक आहे की समोर एक पॉवरफुल बॅटर आहे आणि त्याचा अगेन्स्ट तुम्ही बॅकअप लाईन डिलिव्हरी टाकतायत इतक्या कमी गतीने. आता हा बॉल सोडून दिलाय आणि एकंदरीत नकारले सिंगलसाठी. ते चांगलं केलं. दिशा खराब. अतिरिक्त रन प्रमाणे ते मिळेल. अतिरिक्त रन समोरीने धावफळक आता पुढे जातोय. एक्स्ट्रा रन इथे मिळेल. धावफळक 41 धावा धावफळकावरती. मग क्रिकेटच्या खेळामध्ये कधी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की वाचण्याचा मार्ग या खेळामध्ये कधीच नाही. एकच मार्ग आहे तो लढण्याचा. समोरची अडचण आणि समस्या येते तिला फेस करा आणि तेच करायचं बॉलरला. म्हणजे फटके आतापर्यंत येतात. आणखीन एक फ्लॅट केला लॉंग ऑफला फिल्डर आहेत. मिस्टेक होणार नाहीये. इथे सफलता मिळेल. मी जे सांगितलं की समस्येला फेस करणं आवश्यक आणि लॉंग ऑफला ही कॅच पकडण्यात आली. इम्पॉर्टंट विकेट. धक्का लागला. हा चौथा बॅटर बाद झालेत दीपक मोरे.
न्यू बॅटर इन ॲट नंबर 6 बॅटर संजय बॅटिंग करण्याकरिता येतात क्रमांक 6 वरती मैदानाच्या आतमध्ये आणि खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये येत्या 3 चेंडूंचा 3 चेंडू आणखी बाकी आहेत. बॅकफुट वरती जाऊन स्क्वेअर कट करत असताना आता बॅकफुट पॉइंटला फिल्डरसाठी रेस आहे बॉल फील्ड झाला आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. बॉल थोडा फाईन गेला होता बॉल हलकासा आउटफील्ड मध्ये वळला देखील ते देखील पाहायला मिळालं. मला वाटतं की स्ट्रेट जर निघून गेला असता तर जास्तीत जास्त धावा इथे मिळू शकल्या असत्या पण बॉल वळला आणि त्याचा फायदा फिल्डरला तिथे मिळाला. बॉल फील्ड झाला मिळतील 2 धावा पण हे षटक चांगलेच राहिले कारण आतापर्यंत 16 धावा या ओव्हरमध्ये आला आणि त्यामध्ये आणखी काय ऍड होणं अवघड कारण टॉप एज विकेट किपर डाऊन दी बॉल कॅच पकडली जाईल सफलता इथे मिळेल आणि धक्का लागलाय हा 5वा अर्धी टीम डगआउट मध्ये. अभय दरम्यान आलेत क्रमांक 7 वरती आणि शेवटचा बॉल या पहिल्या सत्रामधला शेवटचा बॉल असेल. धावफलक आता 43 लास्ट बॉल ऑफ दिस फर्स्ट इनिंग. इम्प्रोवाइज केलाय गतीचा वापर केलाय आणि फायदा नक्कीच मिळेल. बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे गतीचा वापर केला स्कूप स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. चौकार येतो अंतिम बॉल वरती. पहिलं सत्र समाप्त आणि पहिल्या सत्रामध्ये एकूण रन्स बनवण्यात आला 47 बनवण्यात आलं. 48 धावांचं लक्ष आणि एक छोटासा इनिंग ब्रेक. त्यानंतर पुन्हा एकदा सेकंड इनिंगला होईल सुरुवात तेव्हा आपल्या समेत कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील विकीजी शेवाळे. धन्यवाद. यस थँक्यू सो मच विशालजी पाटील सर. चला केलीचा पाडा टीमचा कर्णधार येऊन थांबायचा. केलीचा पाडा संघ योगेश आपण लवकर लवकर आमच्या कॉम्बॉक्स मध्ये संपर्क साधायचा. योगेश
आणि चालू सामन्याचा दोन्ही संघाचा 12th मॅन पोहोचायचंय. जाऊया मॅचकडे. 24 बॉल आणि जिंकण्यासाठी 24 बॉल 48 टार्गेट. सलामी वीर जोडी पाहायला नामदेव आणि ज्ञानेश्वर रामायण पोकल्याच्या वेळी संघाकडनं. एका बाजूला पाहू शकाल नक्की सचिनजी कदम आणि रवींद्र हिरवे यांनी सरांनी पुरस्कृत केलेला संघ पाहायला मिळतोय. अर्थातच नक्की जर रायकर पाडा तर दुसऱ्या त्यांच्या आगस नक्की रामा पोकळा यांचा संघ पाहायला मिळतो. पोकल्याची वाडी कॅश प्राइज आलंय नक्कीच पाहू शकाल. जर विकेट हॅट्रिक घेतली कोणत्याही गोलंदाज तर नक्की रवींद्रजी हिरवे सर असतील सचिनजी कदम साहेबांकडनं नक्की रोख रक्कम 500 रुपये दिले तर विकेट हॅट्रिक साठी ही मत नोंद घ्यायचे. यस गोलंदाज सज्ज चेतन. नामदेव बॅटिंगला. पहिलाच बॉल फॉलो थ्रू मध्ये गडबड होताना पाहायला मिळते. इथे मात्र नक्कीच वाईड बॉल. पुढील बॉल. इथे मात्र बॉल उडवला गेलाय. चांगलासा फटका. इंट्रू दे गया बॉल. आदिवासी सरपंच षटकाला सलामी देत सीमा पार षटकार. थँक्यू धन्यवाद. नक्की यावर मात्र षटकार ठोकला गेलाय नामदेव गिरा या बॅटरनं. नामदेव दरोडा या बॅटरनं मॅच बॉल द्यायचा विनंती करतोय. तिथे मध्ये नक्की रामजी डिंगोरे सर ऑफिशियल आयोजनाचा मुख्य भाग आहेत. त्याच्या माध्यमातून नक्की लॉट्स पाडले जातात. चालू सामन्यात दोन्ही संघ 12th मॅन पोहोचायचे तिकडे. चालू सामन्याच्या दोन्ही संघ 12th मॅन. पहिली चिठ्ठी नक्की बाय साइड असेल. एकामध्ये नक्की विजय संघ आहे आणि एकामध्ये 1 नंबरचा असं लिहिलाय ज्याच्याकडे नक्की इथे मात्र चांगलासा फटका पाहायला मध्ये. इन्क्रेडिबल स्ट्रोक. मात्र जबरदस्त फटका मात्र सजवला. बॉल निघून चालला की लॉंग लेगच्या रिजन मध्ये. मैदान आहे गोठेकरचं. थांबणार नाहीये. खूपच आउटफील्ड फास्ट आहे. बॉल सीमा पार चौकार. यस थँक्यू. विजय संघाला बाईस. चला लगेच टॉस साठी यायचंय. केलीचा बाडा आणि त्यांना फाईट करताना पाहायला मिळेल. केलीचा बाडा वडाचा बाडा. चला टॉस साठी एकाच विभागातील 2 ताकदीचे संघ पाहायला मिळते आमने सामने. चला केलीचा बाडा वडाचा बाडा आपण यायचं टॉस साठी. पुढील बॉल. हो इथे मात्र पाहू शकाल दिल खूप सजवायचा होता. फटका फसलाय. ताकदीचा नंतर युक्तीचा वापर केला होता परंतु मात्र नक्कीच फलंदाज गॉन. पहिला धक्का पाहायला मिळतो नक्कीच पोकल्याच्या वेळी संघाला. तिथे मात्र टॉस केला जातोय. रामजी डिंगोरे सर एक उत्कृष्ट मार्गदर्शक, उत्कृष्ट नक्कीच खेळाडू, उत्कृष्ट नक्कीच आयोजक, उत्कृष्ट नक्कीच अंपायर सुद्धा आहेत. गोटेकर गावचे गोड व्यक्तिमत्व. त्यांच्या माध्यमातून टॉस केला जातोय. डिंगोरे साहेबांच्या हस्ते टॉस. यस केलीचा वाडा वन द टॉस. फिल्डिंग बॅटिंग साठी वडाचा पाडा. नवीन बॅटर नक्कीच अर्जुन पोकळा येतोय. इथे सुद्धा नक्कीच फटका मात्र मिस टायमिंग आहे. झेल मात्र नक्कीच फिल्डर टेक डाऊन दिस बॉल. एक सिंगल नक्कीच कंप्लीट केली गेली आहे. झेल मात्र नक्कीच सोडलाय. थोडंसं खराब शेतन रायकरपडा संघाकडनं एका सिंगलच्या साईने धाव संघ मात्र पुढे जाताना पाहायला मिळते आहे. बारा धावा धाव फलकावरती. 48 टार्गेट आहे. 24 बॉल 48 टार्गेट मात्र दिले गेले पोकळ्याच्या वेळी संघाला. त्या प्रकारे फटक्याची करू शकेल रामा पोकळा आणि टीम ती मात्र पाहायला मिळेल. पुढील बॉल ओव्हर द विकेट टाकलेला बॉल. भन्नाट वेग तेज सर्रार
इथे मात्र पाहू शकाल सरप्राईज बॉल. यस, बॅटरला विचारायचंय, अंपायर्सना विनंती नक्कीच. यस, भन्नाट वेग होता बॉल वरती. बॅट सुद्धा नक्कीच फिरवली होती, परंतु शरीराचा वेध घेणारा बॉल. एक धाव कंप्लीट केली गेली. एका धावेने धावू शकते पुढे जाताना पाहायला मध्ये 15 एकड्यावरती, 13 एकड्यावरती, माफ करा, 13 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा चांगलाचा फटका पाहायला मिळतो, परंतु मिस टायमिंग आहे. याही वेळेला नक्कीच पाहू शकाल 2 कॅच झेल ड्रॉप पाहायला मिळते आहे. 2 धावा, 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या जातील. या 2च्या साईने धाव संख्या पुढे जाताना पाहायला मिळते आहे. 15 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिले षटक समाप्त झाले. 15 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. यस, दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. गोलंदाज माणिक हा गोलंदाज. यस, 18 बॉल 33 समीकरण इक्वेशन पाहायला मिळत आहे. दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात नक्कीच. माणिक 18 बॉल 33 धावांची गरज. 18 बॉल 33 धावांची गरज. स्क्रीन जवळ थांबायचं नाही, विनंती करतोय. समोरची स्क्रीन आहे, चला वडाचा बडा संघ जरा सहकार्य केलं बरं होईल. स्क्रीन समोर थांबायचं नाही. शेवटचा कॉल. यस, गोलंदाज सज्ज माणिक बॅटिंगला पाहायला मिळतो. फलंदाज ज्ञानेश्वर, चांगलाचा फटका पाहायला मिळतोय. बॉल चाललाय, जितकी जास्त उंची तितकं लांब अंतर. बॉल झाला छुम अंतर. हा मात्र परफेक्ट मिळतो. बॅट्स स्वीट साऊंड 70-70 लगातो 6 षटकार. थँक्यू सो मच डीजे. चांगलाचा षटकार पाहायला मिळतो नक्की ज्ञानेश्वर या बॅटरच्या बॅटमधनं. धावसका धाव फलकावर जाऊन पोहोचलेले 21 ऑन द बोर्ड. 21 धावा धाव फलकावरती. पुढील बॉल माणिक, बॅटिंगला ज्ञानेश्वर. इथे मात्र यष्टांचा बारा, मिडल स्टिक मात्र उखडून काढतो गोलई. दांडी गोल होतीये. फर्निचर गॉन. ज्ञानेश्वरचा खेळ संपवलाय. पहिला बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती मी कमबॅक केलं असं सांगतोय गोलंदाज माणिक. रायकरवाडा संघाकडनं डीजे. थँक्यू धन्यवाद डीजे. धावसका धाव फलकावरती पाहायला मिळते नक्की 21 धावा धाव फलकावरती. नवीन बॅटर बॅटिंग मार्क वरती पाहायला मिळतो. फलंदाज प्रवीण. धावसका 21. पुढील बॉल. इथे मात्र चांगलाचा फटका पाहायला मिळतोय. बॉल निघून चालला की लॉंग लेगच्या रिजन मध्ये डीप मध्ये क्षेत्रकीय येत आहेत.
तिसऱ्या नक्कीच चांगलाच फटका पाहायला मिळतो. डीप मध्ये नक्कीच क्षेत्रक्षक येत आहेत. एक धाव तर नक्कीच कंप्लीट. एका धावेने धाव फलक मात्र 24 या कडेवर जाऊन पोहोचती आहे. बॅटिंग मार्क मध्ये पुन्हा एकदा नक्कीच फलंदाज असेल अर्जुन. इथे मात्र पाहुशाल केली आहे चुकी. बॉल निघून चालला नक्की सीमा रेषा पार. रन्स मधील 4 चौकार. या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या मात्र पुढे जाताना पाहायला मिळते. 28 याकडे 28 ऑन द बोर्ड. 28 धावा धाव फलक 2 गडी बाद. 28 धावा धाव फलकावरती पाहायला मिळते. पोकळ्याची बळी संघ नक्की संघर्ष करत आहे. एक एक पावले मात्र पुढे जाताना पाहायला मिळतात. शेवटचा बॉल स्टील 1 टू गो. अजून 20 धावांची गरज. 13 बॉल 20 धावा. मॅच ऑन गेम ऑन. 13 बॉल आणि 20 धावांची गरज जिंकण्यासाठी रामा 11 पोकल्याच्या वेळी संघाला. इथे मात्र नक्की यष्टांचा मारा घेतोय. अर्जुनचा मात्र दांडी गोल होती आहे. अर्जुनचा खेळ संपलाय. अजूनही 12 बॉल 20 धावांची गरज. चांगली गोलंदाजी रायकरपाडा संघाला करावी लागेल. 12 बॉल 20. बॅटिंग मार्क मध्ये रामा पोकळा इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक व शैक्षणिक असोन शहापूर तालुक्याचे नक्की अध्यक्ष रामा पोकला बॅटिंग मार्क वरती. 12 बॉल 20 चं समीकरण इक्वेशन आहे. अजूनही जिंकण्यासाठी 12 बॉल 20 चं समीकरण. तिसऱ्या षटकाला झाली सुरुवात. भूषण आलाय गोलंदाजी मार्गवरती. 12 बॉल 20 धाब्यांची गरज. 12 बॉल 20 धाब्यांची गरज आहे जिंकण्यासाठी. अजूनही नक्की रामा 11 पोकळ्याची वाडी संघाला. पाहुशाल इथे सुद्धा प्रेक्षक राजा वर्ग जोडला गेलाय. आपला सर्वांचा सहर्ष स्वागत गोठीगरच्या मैदानावरती. आणि जे प्रेक्षक नक्की टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून जुळले गेलेत आदिवासी सरपंच चषकामध्ये, आपल्या प्रेक्षक राजा नक्की युट्यूबच्या माध्यमातून जुळले गेलेत. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत असेल या दुपार सत्रामध्ये. टेनिस क्रिकेट .in चांगला नक्कीच क्वालिटी विथ क्लिअरिटी. गौरव सावंत आणि टीम त्याच्या माध्यमातून नक्कीच प्रेक्षक राजा वर्ग जुळले गेले. सहर्ष स्वागत असेल. देशमुख सर. ओके, थँक्यू. यस, गोलंदाज सज्ज भूषण बॅटिंगला मार्क मध्ये पाहायला मिळतो. फलंदाज प्रवीण इथे मात्र चांगलाचा फटका पाहू शकाल. बॉल निघून चाललाय. 1 बाउन्स ओटीटी ओव्हर द टॉप. हा नक्कीच पाहू शकाल. आदिवासी सरपंच चषक चौकार 4 धावा संघर्ष करत आहे. ते मात्र नक्कीच जो जिंकेल तो मात्र क्वालिफायच्या राऊंड मध्ये पोहोचेल. जो जिंकेल तो क्वालिफायच्या राऊंड मध्ये पोहोचेल. मित्रांनो, नेक्स्ट मॅच वडाचा बाडा विपक्ष केलीचा बाडा. इथे पण चांगलासा क्रिकेट विथ सेन्सिबल क्रिकेट विथ कॅल्क्युलेटचा वापर मात्र केला गेलाय. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न पाहायला मिळतोय. रामा मात्र नक्कीच पाहुशाल. रामा पोकळा सर बॅट मात्र टाकून पळाले. बॅट्स आता मात्र स्किड झाली. धाव फलकामध्ये नक्कीच 2 ने पुढे जाईल. 34 याकडे वरती.
पुढील बॉल पुन्हा गोलंदाज सज्ज, ते स्लाइस करायचं होतं. बॉल बदलला की डाव्या स्टिकच्या बाहेरचा बॉल आउटसाइड द लेग स्टंप. व्हाईट बॉलच्या साह्यानं धावसंख्या मात्र पुढे जाते पाहायला. 35 धावा. पुढील बॉल पुन्हा एकदा डाऊन द लेग साइड. खराब बॉल पाहायला अवांतर धाव. चांगला खेळ करावा लागेल रायकरपाडा संघ या स्पर्धेमध्ये राहायचं असेल तर. धावस का पाहायला नक्की 36 ऑन द बोर्ड. 36 धाबा धाव फलकावरती. 12 धावांची गरज. इथे मध्ये स्लाइस करा फटका जबरदस्त. T4 टेम्परामेंटचा वापर केला गेलाय. 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या जातील का? यस झालाय. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. त्या 2च्या साईने धावसंख्या मात्र पुढे जाताना पाहायला मिळते आहे. 38 धावा धाव फलकावरती. जबरदस्त क्वालिटी दाखवण्याचं काम मात्र केले गेले. षटकार चौकार नाही पण डबल सिंगलने सुद्धा नक्कीच आम्ही धाव फलक मात्र पुढे नेऊ शकतो असा सेन्सिबलचा नजराणा पेश केला गेलाय बॅटर प्रवीणच्या बॅटमधनं. डबल सिंगलने मात्र धाव फलक सजवतोय प्रवीण हा बॅटर. पुढील बॉल गोलंदाज सज्ज, पुन्हा एकदा कट करण्याच्या नादात नक्कीच पाहू शाल हा डॉट टाकला गेलाय. आठ बॉल 10 धाव्यांची गरज. 8 बॉल 10 धाव्यांची गरज असेल जिंकण्यासाठी. पोषण तयार. 8 बॉल 10. याही वेळेला नक्की चांगला बॉल, चांगली लाईन. 7 बॉल 10चं इक्वेशन. 7 बॉल 10. एका बाजूला रामा पोकळा यांनी पुरस्कृत केलेला संघ. रामा इलन पोकळा जोडे दुसऱ्या बॉल नक्कीच पाहू. सचिन कदम, रवींद्रजी हिरबे यांचा संघ पाहायला मिळतो रायकरपाडा. इथे मात्र पाहू शाल क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक सिंगल कंप्लीट. 6 बॉल 9 धावेची गरज. सहा बॉल 9 धावेची गरज. 6 बॉल 9चं इक्वेशन समीकरण आहे. 6 बॉल 9. चला फिल्डिंग करणाऱ्या टीम, चला रायकरपाडा संघ लवकर जाय विनंती करतोय. अजूनही 2 सामने खेळवायचे मित्रांनो. यस गोलंदाज अनिल पहाडामध्ये. 6 बॉल 9 धावेची गरज. इथमध्ये शोफल झाले. दडवा बॅटने चांगलासा फटका, मात्र फटका लाजवाब आहे. फटका दमदार आहे. द ब्रँड ऑफ पोकल्याची वडी संघाचा हा ब्रँड पेश केला गेलाय. बॅटर प्रवीणच्या बॅट मध्ये बॉटम हँडचा भरपूर वापर केला गेलाय. फ्रंट फूटचा भरपूर वापर. जबरदस्त क्वालिटी बीत दाखवणारा हा क्रिकेटचा क्लास वापरला गेलाय. 5 बॉल 5चं समीकरण इक्वेशन आहे. 5 बॉल 5चं इक्वेशन समीकरण आहे. पुढील बॉल गोलंदाज सज्ज. डेड बॉल मृत घोषित केलेला. इट इज अ डेड बॉल. 5 बॉल 5चं समीकरण असेल इक्वेशन समीकरण. 5 बॉल 5चं समीकरण.
यस गोलंदाज सज्ज अनिल. इथे सुद्धा नक्कीच फटका चांगला आहे, फटका लाजवाब, परंतु फिल्डर आहे तिकडे. झेल मात्र कॅरी होतोय. जबरदस्त झेल, कॅच ऑफ द डे म्हणावं लागेल. जबरदस्त झेल पकड लागले नेत्रदीपक झेल. अफलातून कॅच. आमच्या नक्कीच अजित पुत्रन सर सुद्धा नक्की टाळ्या वाजवत आहेत त्या फिल्डर साठी. आता मात्र समीर असेल 4 बॉल 5. बॅटिंग मार्क मध्ये बॅटर मोहन पोकळा हा बॅटिंग मार्क मध्ये येतोय. 4 बॉल 5 चा इक्वेशन समीकरण आहे. काय झेल पकड लागलाय, कॅच ऑफ द डे म्हणावाच लागेल. इथे सुद्धा की चांगला बॉल टाकला गेलाय. पलटवार करणं हम भी जानती आहे. पलटवार केलं गेलाय. कमबॅक करणं हम भी जानती आहे. 3 बॉल 5 चा इक्वेशन. इथे मात्र नक्की सचिन कदम आणि रवींद्र हिरवे यांचे नक्की कॉन्फिडन्स वाढवत आहेत, परंतु आतमध्ये छाती धगधग करीत आहे. सचिनजी कदम आणि रवींद्रजी हिरवे सर उपस्थित आहेत. त्यांनी पुरस्कृत केलेला संघ. 3 बॉल 5 चं समीकरण आहे. मॅच रंगती आहे, मॅच रंगती आहे. स्क्वेअरचा फटका, प्रतिम ड्राईव्ह. इथे मात्र नक्की जबरदस्त फटका. बॉल निघून चला डीप एक्स्ट्रा कव्हरला भेदून. हा आलाय नक्की 4 चौकार. एका धावेची गरज. यस थँक्यू. एका धावेची गरज. दोन बॉल 1 चं समीकरण असेल. 2 बॉल 1 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी चेसिंग. 2 बॉल 1. दोन बॉल 1 चं समीकरण आहे. यस पुढील बॉल. इथे चांगलासा फटका मात्र लाजबाब आहे. फटका दमदार आहे. इंटू क्वालिफायच्या राऊंड मध्ये पोहोचलाय संघ. अभिनंदन टीम रामा पोकळा यांचा संघ. अर्थात नक्की शहापूर अश्वनचे अध्यक्ष यांचा संघ पाहायला मिळतात नक्की क्वालिफाय मध्ये पोहोचलाय. अभिनंदन टीम रामा पोकळा आणि टीम रामा 11 पोकळेची वाडी. हडलक संघ देवया रायकर पाडा. नेक्स्ट मॅच पाहायला मिळते नक्की एकमला वडाचा पाडा, दुसरा केलीचा पाडा. एकच विभागातील एकच पावशाल पंचक्रोशीला बिलॉंग करत 2 ताकदीचे संघ पाहायला मिळतील. आमने सामने पाहायला मिळतील. चला फिल्डिंग सजवायचं आहे. केलीचा पाडा संघ. प्लेयर ऑफ द मॅच प्रवीण. हा खेळाडू प्रवीण यायचे आपण प्लेयर ऑफ द मॅच. जबरदस्त खेळ राहिला गेला. त्याच्या बॅट मध्ये धावा मात्र नक्की आल्यात 16. चला यायचंय प्रवीण आपण मॅन ऑफ द मॅच चा खिताब नक्की विनंती करतोय.